ओम श्री कर्पूरगौराय नमः। ओम श्री शंकराय नमः। ओम श्री सर्पभूषणाय नमः। म्हाळसा, मला तुझ्याशी बोलायचं आहे। पूजा थांबवून? होय। काय? एवढं काय महत्वाचं आहे ते? तू मला शब्दात अडकवलं आहेस, तेव्हा मला तुला विचारणं भाग आहे। मला जायचं आहे। जायचं आहे? कुठे? बानूकडे। हेच मला ऐकायचं होतं। मी तुम्हाला सांगितलं होतं की 12 वर्ष तुम्ही मला सोडून राहिलात। 12 मास तरी गडावर राहा, पण ते तुम्हाला शक्य नाही। मग 15वड्यातील 2 दिवस गडाखाली जा, तेही तुम्हाला शक्य नाही। अजून 15 दिवस व्हायचे आहेत। मला जाणं आवश्यक आहे। का? म्हाळसा, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाहीये। हो ना, मग इथेच थांबा। तुम्ही दिलेला शब्द पाळता आणि तुम्ही मला दिलेला शब्द मोडणार नाही। आणि आज मलाही पाहायचे आहे की काय होतं ते। बानू, तू देवासनी तरी सांगून जायला हवं होतं। माझ्या पायी त्यासनी त्रास नग, अन काय सांगणार त्यासनी? कमाळसाताईच्या आई येऊन मला बोलल्या म्हणून मी चालले। नग, त्यांच्यात तंटा व्हायचा, मला कोणाचं बी नाव घ्यायचं नाही। बघ, विचार कर, आजाला काय सांगणार आहेस गेल्यावर? मला काय सांगायचं ते बघू। आपण हात नगर राहायला, आणि मी हात राहिले काय नाही राहिले काय, देव आत आहेत माझ्या हात। म्हाळसा, तू मला वचनात शब्दात बांधलंस म्हणून हा जेजुरी गड मला सोडून जाता येत नाही। माणूस संकटात सापडेल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी तुला आग्रह करतो आहे। पण म्हाळसा, तू तुझा हट्टीपणा सोडायला तयार नाहीस। तुम्ही उभे का? बसा ना। नको, मी उभाच राहतो। म्हाळसा, मला तुझ्या शब्दातून मोकळं कर। मला जायचं आहे। बानूकडे? होय, आणि मी तुला सांगून जातो आहे। या आधी नाही सांगितलं, आता का सांगता आहात? त्याची चर्चा करण्याची ही वेळ नाही। हो ना, मग मी तुम्हाला गड उतरून जाऊ देणार नाही। म्हाळसा, तू हट्ट करते आहेस, हे योग्य नाही। हो, हा माझा हट्टच आहे की तुम्ही माझ्यासोबत राहावं। तुम्ही गड उतरून जाऊ नये, आणि मी आत काही चुकीचं करते आहे असं मला नाही वाटत।
प्रधानजी, या क्षणी तुम्ही काहीतरी मार्ग काढा, कारण म्हाळसा माझे म्हणणे ऐकेल असे मला वाटत नाही. जिथे असाल तिथून तात्काळ या आणि ह्यावर उपाय करा. घ्या. अहो, तुम्ही असे चिंतित का दिसता आहात? कारण आज क्षणच असा आला आहे देवी. एकीकडे कुंभकने आपला व्यूह रचला आहे, ज्यात बाणाई अनावधानाने संकटात सापडणार आहे, आणि दुसरीकडे श्री म्हाळसा देवींना दिलेल्या वचनामुळे श्री खंडेराय देखील हतबल झाले आहेत. त्यांना गड सोडून जाणं अवघड झालं आहे. कुंभक पासून बाणाईचं रक्षण तर करायलाच हवं. जर श्री खंडेरायांना गड सोडून जाणं शक्य नसेल तर मग काही करून श्री खंडेरायांना गडावरून बाणाईच्या रक्षणासाठी जावंच लागेल. तेच कुंभकला शासन करू शकतील. पण कसं? म्हाळसा देवी तर त्यांना गड सोडून बानूकडे जाऊ देणार नाही. आता मलाच काहीतरी योजना करावी लागेल. म्हाळसा देवींना राग येईल अशी कोणतीही योजना तुम्ही करू नये. नाही देवी, तसं मी काही करणार नाही. वस्तुस्थितीच त्यांना सांगेल, पण वेगळ्या प्रकारे. आणि देवी, तुम्ही जरा श्री म्हाळसा देवींशी बोललात तर बरं होईल. तुम्हा दोघींमधला अबोला खूप काळ तसाच आहे. म्हाळसा देवींची तशीच इच्छा आहे, परंतु मलाच आता हा अबोला दूर करण्यासाठी पाऊल उचलावं लागेल. हो. अहो, काहीतरी करा. होय देवी, आता मात्र मला निघावंच लागेल. योग्य वेळी जर मी श्री खंडेरायांना भेटलो नाही तर अनर्थ व्हायचा. हो, मी देखील आज म्हाळसा देवींशी बोलणारच आहे. येतो मी. तुम्हाला असं कधी पाहिलं नाही मी. तिच्याकडे जाण्यासाठी किती वेळ झाला तात्काळ उभे आहात तुम्ही. किती व्याकुळ झाले आहात तुम्ही. मला भेटण्यासाठी इतके प्रयत्न कधी केले होते? म्हाळसा, मी तुला काहीही सांगितले तरी तुझा त्यावर विश्वास बसणार नाही. नाहीच बसणार, कारण मी ते माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. 12 वर्षात तुम्हाला भेटण्यासाठी किती प्रयत्न केलेत मी. माझ्या जीवाचा काय आटापिटा केला मी हे माझं मला ठाऊक. पण तुम्ही स्वतःहून मला कधीही भेटायला आला नाहीत. योग्य बोलतेय ना मी? असे नाही म्हाळसा, तू तुझ्या मनाचे असे काही पूर्वग्रह करून ठेवले आहेस की ते मलाही कधी कधी तोडणे अवघड जाते. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या नात्यांचा निकष लावणे योग्य नाही. मी तुला न सांगता जाऊ शकलो असतो,
पण मी तुला शब्द दिला आहे आणि म्हणून मला हा जेजुरी गड सोडून जाता येत नाही. त्यासाठी मला तुझ्या अनुमतीची आवश्यकता आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी जर जाऊ शकलो नाही आणि काही विपरीत घडलं तर त्याचे दायित्व तुझं असेल. चालेल, माझी पूर्ण शक्ती पणाला लावेन मी. होणारं अशुभ दूर करेन मी, पण मी तुम्हाला नाही जाऊ देणार. अशी परिस्थिती उद्भवली आहे आणि तुम्ही येणार नाही असे कसे होईल? देवी, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? मी तर श्री खंडेरायांना शोधत इथवर आलो. असे काय घडले आहे की तुम्हाला यांना भेटण्याची आवश्यकता वाटली? देवी, गुप्त वार्ता आहेत की जेजुरीच्या वेशीवर शत्रू पक्षाच्या काही संशयास्पद हालचाली दिसल्या आहेत. आपलं सैन्य दल तर त्यासाठी समर्थ आहेच, परंतु श्री खंडेरायांना प्रत्यक्ष जावं लागेल. पण का? कारण जर त्या दैत्यांच्या कुरघोडी असतील तर केवळ सैन्य दल पाठवणं उचित नाही. श्री खंडेरायांना सुद्धा जावं लागेल आणि ह्या सगळ्याला फार वेळ लागू नये असं मला वाटतं. तुम्ही सत्य बोलता आहात ना? देवी, अशा वेळी मी असत्य कसं बोलेन? प्रजेच्या संरक्षणाची बाब आहे. म्हाळसा, आता तरी मी गेलं तर चालेल का? या तुम्ही. अहो, तुम्ही बघितलं का? श्री खंडेरायांनी साधा आपल्याकडे पाहिलं सुद्धा नाही. मायानंदा, हो निश्चितच त्यांना काहीतरी महत्वाचे कार्य असणार आणि म्हणूनच त्यांचे आपल्याकडे लक्ष गेले नसणार. अहो, पण आपण त्यांच्या समोरच होतो आणि कुणीही कितीही म्हटलं ना तरी अशी समोर आलेली व्यक्ती ही दिसतेच. मायानंदा, काय म्हणायचंय आपल्याला? त्यांनी जाणून बुजून आपल्याकडे दुर्लक्ष केलं नसेल ना? मायानंदा, असा नसता संशय घेता आपण आणि नंतर पश्चाताप करण्याची पाळी येते आपल्यावर. मला सांगा, श्री खंडेराय असे का करतील? कदाचित श्री खंडेरायांना ते कुठे चालले आहेत हे कोणालाही सांगायचं नसेल. मायानंदा, पुरे झालं आता. तुम्ही काहीही म्हणा, पण मला हे प्रकरण साधं वाटत नाहीये.
मला माणसाला सांगायलाच हवं. मायानंदा, मायानंदा थांबा. मायानंदा, मायानंदा. म्हाळसा, 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 अगं आहेस कुठे तू? सारा गड पालथा घातला बघ तुला शोधून. देवघरात होते मी. आणि तू मला का शोधत होतीस? घ्या, मला वाटलं तुला काहीतरी माहिती असेल, पण नाही. आई, काय सांगायचंय ते स्पष्ट सांग. मायानंदा, पुऱ्या आता. उगाच नसत्या शंका घेऊ नका. तुम्ही मलाच बोला. तुम्हीच काय, सारे जण मला बोललात तरी मी माझ्या लेकीला अशी एकटी पडू देणार नाही. काही एकटी पडत नाहीये आपली म्हाळसा. इथे सगळे जण आहेत तिची काळजी घ्यायला. म्हाळसा, तू विचार करू नकोस. मायानंदा, आता आणखी काही भलत सलत तिच्या मनात भरवून देऊ नका. हो, मी कशाला तिच्या मनात काही भरवू? आई, काय झालं आहे? मला एक सांग म्हाळसा, कुठे गेले श्री खंडेराय? तुला त्यांनी सांगितलं की नाही? राज्यकारभाराच्या कामासाठी गेलेत ते. पण तू हे असं काय विचारतेस मला? अगं, श्री खंडेराय आमच्या समोरून गेले, पण त्यांनी साधं आमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आपल्याला कितीही समजावले तरी आपण कुणाचेच ऐकणार नाही. येतो मी. कोणी कितीही घाईत असलं तरी समोर कोण आहे कोण नाही ह्याकडे त्यांचं लक्ष असतं. पण त्यांना आम्ही त्यांच्या समोर आहोत हे देखील कळालं नाही. इतकं कोणतं महत्वाचं कार्य होतं कुणास ठाऊक. आणि खरंच राज्यकारभाराचंच काम होतं का? त्याशिवाय ते असे जाणार नाहीत. म्हाळसा, भोळी आहेस ग तू अगदी. ह्या सगळ्या गोष्टी तुला कधी कळणार? आई, तुला काय म्हणायचंय मला कळतंय, पण ते खरंच राज्यकारभाराच्या कामासाठी गेले आहेत. तुला तसं वाटतंय, पण मला नाही असं वाटत. मला असं वाटतंय की श्री खंडेराय तुला राज्यकारभाराचं कारण सांगून गडावरून निघून गेले.